विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करावे, बहुजन विकास अभियानाची मागणी। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब, शिक्षण संचालक पुणे यांना एक निवेदन दिलं आहे। आमच्या निवेदनाची मागणी अशा आहेत की आज 16 तारखेला शाळा चालू होत आहेत आणि आज जे शाळा आहेत ते जिल्हा परिषदच्या आणि अनुदानित शाळा त्यांचे पुस्तकं वाटप होत आहेत आणि जे शाळा विना अनुदानित आहेत महाराष्ट्रामध्ये त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप होत नाहीत, त्यांना गणवेश मिळत नाही, त्यांना बूट मिळत नाही, त्यांना मोजे मिळत नाहीत। शाळा विना अनुदानित आहे म्हणून त्याचा गुन्हा काय आहे? विद्यार्थ्याला काय माहिती आहे शाळा विना अनुदानित आहे? ते शिक्षण घेत आहेत ना, म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे त्यांना देखील पुस्तकं द्यावे, त्यांना देखील गणवेश द्यावा, त्यांना देखील बूट द्यावा, कारण ते शिक्षण घेत आहेत। शासनाने त्या विना अनुदानित शाळा मान्यता दिलेली आहे म्हणून जे नियम आहे बाकी शाळेला आहेत ते नेम त्या शाळेला लावा, ही प्रमुख मागणी आमची बहुजन विकास अभियानची आहे। दुसरी आमची मागणी अशी आहे, कष्टकरी, गोर गरीब शेतकरी असतील, मजूर असतील, कामगार असतील, यांच्या मुलासाठी जे महाराष्ट्रामध्ये खाजगी क्लास, मोठमोठे खाजगी क्लास आहेत, त्या खाजगी क्लासमध्ये 50% आरक्षण ठेवण्यात यावं, ही प्रामुख्याने मागणी आमची आहे। कारण आज मजुराचे लेकर शिकत नाहीत, त्यांना पैसे भरणं होत नाही, गोरगरिबाचे विद्यार्थी शिकत नाहीत, त्यांना पैसे भरत होत नाही, शेतकऱ्याचे विद्यार्थी शिकत नाहीत, त्यांना पैसे भरणं होत नाही, म्हणून खाजगी क्लास चालू आहेत, कोट्यावधी रुपये खर्च करून खाजगी क्लास चालू आहेत, जाहिराती चालू आहेत, त्या जाहिरातीमध्ये खर्च होतो, शिक्षणाचा खर्च होतो लेकराचा, आणि त्याला 50% आरक्षण महाराष्ट्रातील खाजगी क्लासमध्ये ठेवण्याचा कायदा शासनाने करावा, ही देखील आमची मागणी आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा पेव पेटला आहे, आरक्षणासाठी विविध आंदोलन होत आहेत, म्हणून शासनाला विनंती आहे आमची, प्रत्येक विद्यार्थ्यांना किमान डिग्रीपर्यंत शिक्षण मोफत द्यावं, मोफत शिक्षण द्यावं विद्यार्थ्यांना। कारण अनेक विद्यार्थी असे आहेत त्यांना वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, डिग्रीसाठी शिक्षण घ्यायला पुस्तकासाठी राहायला त्यांना पैसे नाहीत, मायबाप गरीब आहेत, मोलमजुरी करतात, अशा विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, संपूर्ण विद्यार्थ्यांना, जे गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत, शेतकऱ्याचे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये डिग्रीपर्यंत मोफत शिक्षण द्यावं, ही मागणी सातत्याने बहुजन विकास अभियानच्या वतीने त्या मागण्या मान्य न झाल्यास प्रचंड असे आंदोलन। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।